नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे। मित्रांनो, आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी 40-50 लाख रुपये लागतात, रिटायरमेंटसाठी 50-60 लाख रुपये लागतात, एखादा फ्लॅट घ्यायचा असेल तर 50-60 लाख रुपये लागतात आणि आपल्या उतारवयासाठी रिटायरमेंटसाठी तिथे पण पैसे लागतात। मित्रांनो, हे सगळे पैसे आपल्याला आवश्यक आहेत। मुलांचं लग्न शिक्षण करावंच लागेल, आपल्याला म्हातारपणाची सोय करावीच लागेल, घर जागा घ्यावाच लागेल, अन्न वस्त्र निवारा जगण्यासाठी पैसे लागतील। ह्या सगळ्या मोठ्या गरजा आहेत आणि याच्यासाठी जर आपण प्लॅनिंग नाही केलं तर ह्या गरजा भागू शकत नाहीत मित्रांनो। मग तर आपल्याला त्यामुळे तर आपल्याला लोन काढावं लागतं, एज्युकेशन लोन काढावं लागतं, फ्लॅटसाठी लोन काढावं लागतं। उतारवयात तर लोन मिळणारच नाही, म्हातारपणी रिटायरमेंटला लोन मिळतं का कुठं? पहा मित्रांनो, हे मोठे प्रश्न असतात। त्यासाठी आपण जर तयारी नाही केली तर आपल्याला ह्या गरजा भागू शकत नाहीत आणि आपल्याला ज्यावेळेस आपण कर्ज काढतो त्यावेळेस आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि व्याज कधी परत मिळत नाही आणि कर्ज मिळेल का नाही हे पण सांगता येत नाही। मित्रांनो, हे मोठे प्रश्न असतात। आपल्या डोळ्यात देखत आपली मुलं मोठी होतात आणि आपल्याला शिक्षणाला पैसे मिळत नाहीत, मुलांचं शिक्षण थांबतं। आज भारतामध्ये शिक्षण मोफत नाही, पेन्शन नाही आणि हॉस्पिटलची सोय नाही। मित्रांनो, हे 3 मोठ्या गरजा परदेशामध्ये तिथली जी देशाची अर्थव्यवस्था आहे ते पार पाडते। आपल्यात तसं प्रोव्हिजन नाही, म्हणून आपण जास्त काळजी घेतली पाहिजे। काय आहे काय नाही ह्यापेक्षा आपण काय करतो ह्याला खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण जे केलं ते आपल्याला नक्की मिळत असतं। मित्रांनो, ह्याची आपण प्लॅनिंग केलंच पाहिजे, नाही केलं तर आपल्याला त्याचे त्रास पुढे जाणवतात। जसं एखादा विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये असताना अभ्यास करत नाही, सिन्सिअर पुढचा विचार करत नाही, तर काय होतं? मोठी नोकरी मिळत नाही आणि शिक्षण न घेतल्यामुळे वेळोवेळी फसवणूक होते। आपल्याला चांगलं व्यवसायसुद्धा करता येत नाही, शिक्षणामुळे चांगलं वाईट कळतं ना। तर मित्रांनो, वेळ कुणासाठी थांबत नाही, चांगले कामं केले पाहिजेत। पैसा अशी गोष्ट आहे मित्रांनो, ठेवले तिथंच राहते। पैसा हा निर्जीव आहे। 10ची नोट 100ची नोट तुम्ही ज्या जागी ठेवलं त्या जागीच राहू शकते। पूर्वीच्या काळामध्ये लोक जमिनीमध्ये पैसे पुरून ठेवायचे, मटक्यामध्ये ठेवायचे, गादीमध्ये ठेवायचे। त्याचा एकच अर्थ होता की आपल्या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत। परंतु आत्ता मित्रांनो, इतक्या सुविधा असूनसुद्धा पैशाची बचत केली जात नाही। धुमधडाक्यात भरमसाठ खर्च केला जातो, महागाई पण वाढलेली आहे, लक्झरी लोक राहायचा प्रयत्न आहे। मित्रांनो, हा ज्याचा त्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे लक्झरी राहायचं, परंतु मित्रांनो काय होतं, आपले पैसे संपून जातात आणि आपल्याला पैसे बचत करायला उरतच नाहीत। आता आम्ही गेली 25 वर्ष झाला आम्ही काम करतो, LIC ऑफ इंडियामध्ये मी काम करत आहे। मला माझा असा अनुभव सांगतो की पूर्वी लोक बचत करायची कमी पगार असूनसुद्धा, आत्ता जास्त पेमेंट मिळूनसुद्धा बचत करतात, पण म्युच्युअल फंड, SIP, शेअर मार्केटमध्ये, मल्टी मार्केटिंग कंपन्यामध्ये गुंतवतात। त्यांना वाटतं की जास्त इंटरेस्ट मिळेल। मित्रांनो, जेवढं जास्त इंटरेस्ट असतं तेवढा जास्त धोका पण असतो। हे बऱ्याच वेळेस लक्षात येत नाही, फार शेवटच्या स्टेजला लक्षात येतं आणि त्यावेळेस आपल्याला वेळ निघून जाते आणि आपल्या हातात काहीही राहत नाही। 2-3% जास्त मिळतात म्हणून आपलं पूर्ण भांडवल धोक्यामध्ये येतं, पूर्ण कॅपिटल लॉसमध्ये येतं आणि असं होऊ नये म्हणून LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे मिळायचा प्लॅन आहे। मित्रांनो, लवकरात लवकर घ्या। 8% इंटरेस्ट रेट आहे। 8% इंटरेस्ट रेट बँकेत सेव्हिंगला कुठेही मिळत नाही। 1 वर्षानंतर पैसे वापरता येतात लोनच्या माध्यमातून। लोनला EMI नसतो आणि लोनला व्याजदर कमी असतो। मित्रांनो, आपलेच पैसे वाढतात पण आणि वापरायला पण मिळतात, अशी सुविधा आहे। लवकरात लवकर प्लॅन घ्या, उशीर करू नका, हा प्लॅन बंद होणार आहे। आणि त्यासोबत मेडिक्लेमची स्टार हेल्थची पॉलिसी पण घ्यायला पाहिजे, कारण हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही, किती खर्च येईल सांगता येत नाही, सकाळ दुपार संध्याकाळ कुठला तारीख वेळ माहिती नसतो। मित्रांनो, इन्शुरन्स पाहिजे सध्याच्या काळात। पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे, येणारा काळ फार वाईट आहे। मित्रांनो, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, एखाद्या जर भावाचं काही झालं तर दुसरा भाऊ पूर्ण परिवार सांभाळायचा। आता तसं राहिलेलं नाही। तुम्हाला तुमची मुलं तुमच्या डोळ्यासमोर मोठी होत आहेत। आज जर आपण 100 रुपये बचत करू शकत नाही तर 20 लाख रुपये कुठून आणणार? मला सांगा, त्याचं उत्तर द्या। आपणच आपल्याला फसवतो आहे, बचत करत नाही आणि खर्च करतो आपण आणि पैसे सगळे संपवतो। त्यासाठी लवकरात लवकर फोन करा,
माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562. पवार बाळासाहेब. लवकरात लवकर दोन्ही कॉन्ट्रॅक्ट करून घ्या. एक इन्कम ॲग्रीमेंट आहे आणि एक लॉस ॲग्रीमेंट आहे. दोन्ही गरजेचं आहे. एक दिवस आपलं उत्पन्न बंद होणार आहे आणि आपल्याला कुणीही पैसे देणार नाही मित्रांनो. त्यासाठी आपण धोका खाऊ नका. सर्वप्रथम बचत करा, नंतर खर्च करा. आपण काय करतो, उरले तर पैसे बचत करू म्हणतो, असं कधी होत नाही मित्रांनो. आणि पैसे कमायचं वय पण संपतं. आपली फसवणूक आपल्या डोळ्यादेखत होते आणि त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. म्हणून तर लोन काढावं लागतं. लगेचच फोन करा आणि LIC ऑफ इंडियाची पॉलिसी लाईफटाईम मनी बॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिकल इन्शुरन्स घ्या मित्रांनो. हे तुमच्या जीवनाला उद्यासाठी फार फायदा होणार आहे. तुम्ही हे प्लॅन कधीही घेऊ शकत नाही. तुमची निरोगी प्रकृती पाहिजे, वय कमी पाहिजे आणि पैसे पाहिजेत. पैसे तुम्ही कुठूनही आणाल, परंतु दोन गोष्टी आपल्या हातातनं निघून जात आहेत. आपल्या डोळ्यात देखत वय वाढत जातं, प्लॅनमधनं आपण एक्झिट होतो आणि आपली प्रकृती कशी राहील सांगता येत नाही. निरोगी प्रकृती असेल तरच हा प्लॅन मिळतो. आपली हेल्थ आपल्या हातात नाही, वय पण थांबवता येत नाही. नैसर्गिक गोष्टी आहेत. आपल्या डोळ्यात देखत आपण अपात्र होतो. आपण ह्या प्लॅनला इलिजिबल राहत नाही. हा प्लॅन आपल्या हातातनं निघून जातो मित्रांनो. उशीर करू नका, कारण वेळेच्या अगोदर केलेलं प्लॅनिंग नक्की फायदेशीर असतं. म्हणून उशीर करू नका. आज आता ताबडतोब फोन करा आणि हे दोन्ही प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.